पहिला बॉल गणेश तयार होतोय. पहिला बॉल हुक केलाय. धावा किती बोक होतील. आणि गणेश देसाई तिथे होते फिल्डिंग मध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. मजा येईल मॅचला. संतोष देसाई सरांचा संघ बीसीसी गोगवे, कॅप्टन गौरव धुमाळ आणि संतोष देसाई टीमचं प्रतिनिधित्व पूर्णपणे लीड करतात. या टीमला छोट्या छोट्या खेळाडूंना त्यांनी संधी दिली आणि आज हे छोटे छोटे खेळाडू आता स्टार झालेले आहेत. जवळजवळ 3 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की तुम्हाला 3 वर्ष लागतील कमबॅक करण्यासाठी आणि आता ही टीम चांगली कमबॅक करते. पहिल्या बॉल सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल. ओहो काय फटका केला. बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर मॅनेज केलं. सिंगल धाव पुन्हा एकदा प्राप्त होत आहे. आता लेफ्ट हँड बॅटर सागर असणार आहे स्ट्राईक एंडला. रबर बॉल. क्रिकेटची स्पर्धा तेटली गावची आणि बघा ना, एका प्रेक्षणीय मॅच खेळवली त्याच्यानंतर आतापर्यंत वेळ खूप आहे आपल्याकडे. शानदार आणि दमदार पर्व टोटल झाले. दम फलकावरती कुंड 2 धावा. चला घाई करा. जबरदस्त बॅटिंग. प्रेम देसाई चेपड बायली आणि प्रेम देसाई सारखा फलंदाज आहे म्हणून तुम्हाला धावा जमा करणं खूप महत्त्वाचं आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. गणेशने आतापर्यंत 2 बॉल चांगले टाकलेत. कमबॅक करणार आहे. विकेटच्या अँगलने बॉलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. खास करून सागर आपण बघतोय. सागरने हुक केला या बॉलला. फटका फसला. कोण कॅच घेणार. गणेशने कॅच पकडली आणि पहिला धक्का लागलाय वेंगले संघाला. फलंदाज सागर सकपाळ मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. तिसऱ्या बॉलवरती विकेट येते. सर्वजण एकत्र होत आहेत. काळ मंत्र वाटले जात आहेत. सकाराम शेठ कदम खुश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओ माय गॉड, यू मिस. आय डेफिनेटली हिट. गोलंदाजची कला, गोलंदाजचा गोल गला. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. फलंदाज बात. काय जबरदस्त इथे बॉलिंगचा स्पेल आणि गणेशची पहा तुम्ही काय तो असला आणि इथे विकेटचं पतन होतं. चला क्लीन बॉल झाला. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. काय बॉलिंग करतो यार गणेश. आज जे काही होतंय ना, टॉस गमावला, आपल्या वाट्यामध्ये फिल्डिंग आली आणि काय बॉलिंग केले. फुल टॉस बॉल. तितकाचा संपर्क नाहीये. एक धाव तर सिंगल जरूर मिळेल. प्रत्येक धाव महत्वाची आहे. बॉल आता तो निसटला. संतोष देसाई ना तुम्ही पहा, कुणाला पाहू नका. एक सिनियर खेळाडूची ख्याती असते. सिंगल धाव. इथे 2 धावा आल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. आणि आणखीन एक विकेट. काय गोलंदाजी यार. काय बॉलिंग केलंय या गोलंदाजानं. नाम तो सुनाई होगा. गणेश कदम जो ठेवतो आपल्यामध्ये दम. एका षटकामध्ये 4 रन दिलेत, धावा दिल्यात आणि 3 विकेट घेतलेले आहेत. गुड बॉलिंग.
बॉलिंगचा जलवा मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती विकेट घेतलेले आहेत। मेहदी रन लाते दुल्हन के सुकने के बाद और गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग आणि बॉलिंग केली होती आणि तोच आता प्रशांत बरोबर समोर असणार आहे। प्रेम देसाई आजचं मैदान चला सवयी आपण पुढे एकदा मॅचच्या दिशेनं जिथे पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलात आणि एकूण धावा जमा केल्यात पायपोटला गेले होते। पंच करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा कॉल अतिरिक्त धावेनं टीम पुढे ते 7 असताना एक सिंगल धाव प्राप्त होतं। 5 धावा धाव फलकावरती आज बीसीसी गोगवे टीमनं चांगलं इथे काम केलंय परंतु व्हाईट बॉल प्रत्येक धाव ही महत्वाची असणार आहे आणि या बॉलला उचललंय कॅचचा कॉल कॅच होईल का फिल्डर हे आले होते परंतु इथे कॅच ड्रॉप झालेला आहे तोपर्यंत 2 धावा इथे सहज काढल्या गेल्यात आतापर्यंत। दोन धावा इथे प्राप्त केल्यात 7 धावा धाव फलकावरती मॅच जबरदस्त होत आहे दोन्ही संघ तुल्य बोलले आहेत आणि आता बीसीसी गोगवे एक युवा खेळाडू जो भरणं आपल्याला पाहायला मिळतो। नेक्स्ट बॉल ओहो हा चांगला बॉल टाकलाय 15 व्हाईट बॉल आणि धावा आता येऊ लागल्यात येत आहेत धावा। सेमीफायनल क्रमांक 2 टीमचे टोटल झाले एकूण 8 धावा 1 बॉल 3 बॉल त्यांनी टाकलेत आणि आतापर्यंत धावा दिल्यात त्या खर्च केलं 4 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 गणेशने चांगलं षटक टाकलं होतं आणि आता रोहित आणि प्रशांत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी कशा पद्धतीनं डावाला आडव्या बॅटचा पट्टा फिरवला गेलाय फिल्डर पासून थोडासा दूर आहे। गणेश बॉल वरती येत आहेत सिंगल प्राप्त केले आणि एकच सिंगल मिळेल चांगली फिल्डिंग धुमाळ। आपण एसटी रक्षक पाहत आहोत संतोषजी देसाई सर खरं तर अगदी ज्ञान वाटतायत सुपुत्र आहेत आपल्या आणि आपल्या सुपुत्राला नेहमीच त्यांनी चांगलं गाईड केलंय। त्यांनी मगाशी सांगितलं की माझ्या बाबांचा सपोर्ट हा खूप राहिला आणि सध्या चांगली कामगिरी करतो। 2 बॉलच्या वाटेपैकी 5 धावा आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती हळूहळू प्रेक्षक देखील या मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करत आहेत। नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार प्रेम देसाई ओहो काय बॉल टाकलाय बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बट आणि बुलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये डट चांगला बॉल इथे रिलीज केलंय आणि फलंदाजाला कोणताही वाव दिला जात नाहीये। गतीमध्ये मिश्रण नेहमीच करतात प्रेम देसाई येण्याच्या दिवसामध्ये काय खेळ केलाय आणखीन एक चांगला बॉल परंतु व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा आलाय एसटी रक्षकाने चूक केली आणि ते 1+1 अशा 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आहेत ना 3 बॉल त्याने व्हाईट टाकले एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये प्रत्येक धावी इम्पॉर्टंट असणार आहे टीम वेगळी संघासाठी। तो कुमार आज नाहीये खेळण्यासाठी परंतु प्रशांत आहे ना प्रशांत कधीही आक्रमक होऊ शकतो। टोटल झाले 11 धावा धाव फलकावरती 9 बॉलच्या पाठीमागे 1.3चा खेळ समाप्त। कोणता संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करणार आहे त्या टीमला खेळ चांगला घेणं महत्वाचं आहे। 11 धावा झालेल्या आहेत। नेक्स्ट बॉल प्रेम तयार ब्लॉकॉनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलं पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय चांगली बॉलिंग आतापर्यंत 7 धावा खर्च केला 4 बॉलच्या पाठीमागे प्रेम देसाईनं 2 बॉलचा खेळ बाकी आहे। काही जगांची मेहनत संतोष दादा जाधव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,555 देण्यात आलं। आणखीन एक चांगला बॉल प्रेम देसाईचा डॉट आला। आज जर बीसीसी गोगवे सेमीफायनल जिंकते तर जल्लोष खरं तर होईल कारण आतापर्यंत एकही ट्रॉफी नाही आहे त्यांच्या नावावरती आणि आता ते ट्रॉफीच्या पूर्णपणे जवळ आहेत। तिसरा लगातारचा प्रेम देसाईचा डॉट बॉल आलाय 3 बॉलच्या पाठीमागे संघर्ष केला आणि 3 बॉल त्याने चांगले टाकलेत। ओव्हरची होती समाप्ती 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 11 आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन गौरव धुमाळ 7 धावा दिल्या। विहान सकाराम शेट कदम
हा देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. तो 12वा खेळाडू आहे आणि लवकरात लवकर तोही देखील कमबॅक करेल. सकाराम शेठ कदम हा स्पर्धेचा अगदी आनंद घेतात. प्रत्येकजण आनंद घेतात. आमचे संतोष भोसले, तुकाराम चोरगे यांची खूप मेहनत आहे या स्पर्धेच्या पाठीमागे. हे पडद्यामागचे हिरो आहेत. बघा आता आमच्या इकडे आयोजक कमिटी सर्व गेलेले आहेत, पण ते दोघे आणि आमचा गुणलेखक आहे फक्त, बाकी कोण नाही. तेटली गाव मोठं गाव आहे. बघा मॅच पराभूत झाल्यानंतर टेन्शन आलं. ऋषी भोसले गायब, गणेश भोसले गायब. मॅच ऑन, बॅकफुटला गेलंय, इनफिल्डला क्लिअर केलंय, सिंगल तर मिळते. सेकंडचा कॉल आलाय आणि 2 धावा इथे बघता बघता पूर्ण झाल्यात आतापर्यंत. तिसरीचा देखील कॉल येतो आणि काय घडलं, 3 धावा पूर्ण केल्यात. हा थोडासा एक धाव महत्वाचे. देसाई तर तेच सांगतायत, नो स्ट्राईक एंडला थ्रो करतोही अगदी वेगानं. हा थ्रो चालणार नाहीये, कारण का देसाई सरना बऱ्याच वर्षाचा अनुभव नाराज आहेत. कारण का एक धाव महत्वाची आहे. कारण का एका धावेनं तुम्ही हा मॅच गमवणार नाहीये, तर ही ट्रॉफी तुम्ही गमवाल जी तुमच्या वाट्यामध्ये वाटलेली आहे. 3 धावा आल्या, 14 धावा धाव फलकावरती. जबरदस्त मॅच रंगत असताना या 2 संघांमध्ये. आणि जसा प्रवास सुरू झालाय जवळजवळ हा यंगस्टर आपण पाहतोय BCC गोगवे टीम. का कौतुक करतो मी, कारण यंगस्टरचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच खूप चांगले राहतं. टोटल झाल्या धाव फलकावरती कुठे 14 धावा. चला स्टार्ट करायचं, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. 14 झाल्यात. काय हवंय, म्हणजे म्हणजे ते 1 धाव इथे स्टाईल आणि पुढचा बॉल ऑफ फ्रीटचा असणार आहे. म्हणजे 9+3 अशा किती होतील, 15 होतील. आणि पहिला बॉल होता 1 रन. चला यानंतरचा होणारा फायनलचा मॅच असणार आहे. फ्रीटचा बॉल समोर असणार आहे. बॅटर प्रशांत, जीवदान मिळालं आणि आता याचा फायदा त्याला घेणं महत्वाचं आहे. 15 धावा धाव फलकावरती. फ्रीटचा बॉल, गौरव धुमाळ टॅप केला या बॉलला, 1 सिंगल इथे प्राप्त होईल. सेकंडचा कॉल केला जातोय आणि बघता बघता 2 धावा इथे थ्रो अचूक हवा होता. छोटासा खेळाडू, वा काय फिल्डिंग केली, बॅकअप मिळाला आणि इथे 2 धावा इथे 17 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी. 2 धावा इथे आल्यात. प्रशांत 5 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. गौरव धुमाल बॅकफुटला गेले, जबरदस्त फटका. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर आलाय, कट केला, चौकार. जबरदस्त. आणि आता धावा येऊ लागलाय शेवटच्या षटकामध्ये. फक्त तर तुम्हाला आक्रमण पर्याय निवडायचा असतो आणि तोच पर्याय निवडलाय. बॅटर इथे प्रशांत 21 धावा धाव फलकावरती. 30 धावा झाल्या तर मॅचला मजा येईल. एक फायटिंग टोटल स्कोर उभा राहील वेंगले संघाचा. आणि गणेश, प्रशांत आणि रोहित बॅटिंग करतात. गौरव धुमाळवरती आता फक्त आक्रमण केलंय. 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 7 धावा खर्च केल्यात. चांगली आता बॅटिंग होत आहे. वेळ प्रत्येकाची येते ना, आणि आता वेळ, ओहो ही वेळ आहे वेंगळे संघाची. बाईकच्या माध्यमातून 1 सिंगल धाव. 22 धावा धाव फलकावरती सजलात.
प्रत्येकाचे स्टार असतात. कधी स्टार कोणाचे खराब असतात आणि कधी कोणाचे स्टार चांगले असतात. आणि आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं आहे BCC गोगवे टीमचे स्टार आहेत ना, जेव्हा जवळ येतात ना तेव्हा खराब होतात. परंतु आज काय होईल माहीत नाही आहे. बॉलर तयार. ओहो, काय बॉल टाकला, पुन्हा सुटला. एक एक रन महत्वाचे. बघा संतोष देसाई आता डिपेस्टा कव्हर आणि व्हाईट बॉल. त्याच्यामध्ये एक धाव, एक एक धाव महत्वाचे. एक एक धावेनं मोजावं लागतं. 2 धावा, 24 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा आलात. गौरव धुमालचे महागडं षटक. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा होत्या आणि आतापर्यंत 3 बॉलच्याच पाठीमागे 13 आलात. आणि अजून जर 7 धावा आल्या तर मोठं षटक राहील. पंच केला चांगला आहे. ऑन साईडला बॉलला ट्रेन केलं. एकतर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल दिला जातोय. बॉल फेकलाय. खतऱ्याची घंटी वाजू शकते. चांगली फिल्डिंग करावी लागेल. 2 आल्या. 3चा कॉल आणि ते सहज इथे 3 धावा देखील पूर्ण केल्यात. आणि आता धावा येऊ लागल्या. 27 धावा झाल्या. चांगली धावसंख्या राहिली. आत्ताच चांगली धावसंख्या. 16 धावा या ओव्हरमध्ये. 4 बॉलच्या पाठीमागे गौरव धुमाळ, संतोष देसाई सर सध्या टेन्शनमध्ये आहेत. कारण आपण एवढ्या जवळ आलो आहे. 2 षटक आपले चांगली राहिले आहेत आणि 3रं षटक अतिवेगानं महागडं जात आहे. खूप महागडं जात आहे. कारण का एकाच जर मोठा इथं फटका आला ना तर बाजी मारेल. 3 वेगळे संघ. ऑन साईडला टर्न केलाय. कॅचचा कॉल. बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. 31 धावा धाव फलकावरती जमा झाल्यात आणि या 5 बॉलच्या पाठीमागे 20 धावा जमा केल्यात. म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये काय घडलंय तर 4 धावा आलात. गौरव धुमाल एक बॉल त्यांचा डॉट काढला तर एक चांगली फाईट. या बॉलवरती मोठा फटका आला तर वातावरण आणखी थोडं टाईट होईल. 2 षटक चांगले राहिले. राहुल सालुंके साहेब यांचं इथे आगमन करूया. सहर्षे स्वागत. एक बॉलचा खेळ बाकी. टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल. गौरव धुमाल निघाला. चांगला फटका. आणखीन एक. ओहो, एक सिंगल होतंय आणि गणेश आहेत तिथे. ते धाव मिळणं थोडं कठीण आहे. परंतु इथे फलंदाज बाद होईल. एकूण आहे धावा झाल्या त्या 33. 34 धाव्यांचं लक्ष्य टार्गेट सेट करणार. फायटिंग करणारी टोटल उभी केलेली आहे वेंगली संघानं. 2 षटक राहिली होती गोगवे टीमच्या नावावरती. परंतु 3रं षटक आहे ते वेंगले टीमच्या नावावरती राहिलंय. कारण का त्या षटकामध्ये भरपूर काही बदललं. भरपूर काही बदल झालाय आणि धावा आल्यात. 18 गेंदे और जीतने के लिए 34 रन की आवश्यकता है. जाएंगे किस तरीके से बल्लेबाजी करेंगे BCC गोगवे टीम के बल्लेबाज और वेंगले टीम के गेंदबाज. रोकने में कामयाब हो पाएंगे या नहीं, हलचल देखेंगे सुनेंगे. 22 या टेनिस क्रिकेट जो हमारी वाहिनी है, काफ़ी कमाल की वाहिनी. और टेक्निकल टीम कैमरामैन ओमकार जिन्होंने काफ़ी अच्छा प्रदर्शन किया है आज के दिन में.
चला घाई करा. जाऊया 34 धाब्यांचं लक्ष. आणि आता हवामान खात्याने सांगितलंय की बॅटरच्या विरुद्ध राहायचं. प्रेम देसाईने जबरदस्त बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. अर्धशतक ठोकलं आणि सागर सकपाळ पहिला बॉल तेच तर पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनं सुरुवात करतोय. हवामानाचं रूप बदललं गेलंय आणि गोलंदाज सागर सकपाळ रफ्तार का राजा आणि आमचे संजय सकपाळ कॉमेंटेटर आहेत आणि 12वे प्रतिनिधी आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता तो निसटलाय. काय घडतंय आज? सागरने बॅटिंग चालली नाही सागरची, परंतु बॉलिंगला देखील सध्या बॅकफुटला आहे. एकही बॉल झाला नाही आणि 3 धावा त्याने दिल्यात. म्हणजे आता 18 बॉल 30ची आवश्यकता. म्हणजे काय आहे माहिती आहे का? प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त 10 धावा काढायच्या आहेत. एक षटकार त्याच्यानंतर डिफेन्स. परंतु गोलंदाजाला काय करायचं आहे तर विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. ओहो, प्रेम देसाईने फक्त फ्लिप केलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. 47 चरण ठोकलाय षटकार. लगातार 3 षटकार शिवाजी जाधव हत्रेवाडी यांच्या माध्यमातून प्रेम देसाई 500 रुपयाचा कॅश प्राइज. यस, उनके एटीएम का पैसा अपने टेम में. नो चेक, न वाउचर, न गूगल पे, न फोन पे, न पेटीएम, ना एटीएम, ओनली कॅश. शिवाजी दादा जाधव हात्रेवाडी प्रेम देसाई साडी 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकार. परंतु जबरदस्त इथे बॅटिंग करतोय प्रेम देसाई. आजचा दिवस खरं तर संध्याकाळचं सत्र गाजवलं प्रेम देसाई आणि सागर सकपाळ वरती आक्रमण केलंय. जबरदस्त फटका फक्त फ्लिप केला, दिशा दिली. आणखीन एक जबरदस्त फुटवर्कचा वापर केला गॅप मध्ये. न शोन न बाबू न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के केतुल गन्ना. आज की रात में डांस करती है तमन्ना. तंबाकू खाना है तो लगाना पड़ता है चुन्ना. फिर गेंद जाएगी टुन्ना 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 टुन्ना. चरण जबरदस्त बॅटिंग. 13 धावा फलकावरती. पहिला षटकार आला आणि आता चौकार आला. कमालीची बॅटिंग एकदा. ओहो, काय कमालीचा बॉल. सागर सकपाळ देखील कमी नाहीये. कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे आणि तो दडलेला आहे आणि त्यांनी अदलाय तो डट बॉल. हॅलो. आणि जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर सुनील दादा शिंदे कुरुशी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. टोटल झालं 15 धावा झाल्यात. क्षमा असावी. 18ची गरज आहे. बीसीसी गोगवे टीम सध्या फाईट करत आहे. 15 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल प्रेम देसाई आणि महत्वपूर्ण विकेट. प्रेम देसाई मैदानाच्या बाहेर आणि आता मॅचने युटर्न, मॅचने वळण घेतलंय. महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. आता कोणीही धावसंख्या पूर्ण करेल
महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर प्रेम देसाई कट लागली आणि सागर सकपाळने सांगितलं की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है आणि सागर देखील सबका सांगतो मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल चल चल. पहिला डाव तुझा आहे तर दुसरा डाव माझा आहे. किती बॉल आहेत? 14 बॉल आहेत आणि 19 धावींची आवश्यकता आहे. सेमीफायनल क्रमांक आपण 2 पाहतो. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शिवाजी जाधव साहेब खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी गणेश कदम मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम षटक टाकलं, फक्त 4 धावा दिल्या, त्याच्यामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. गणेश कदम 15 धावा धाव फलकावरती. 14 बॉल इक्वेशन आहे 19 धावा. 14 बॉल 19 धावीची आवश्यकता आहे. फक्त टॅप केला, एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल घेतला जाईल हो घेणार आणि ही रन देखील कंप्लीट होत आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. आता 16ची गरज आहे. बॉल आहेत 17ची गरज आहे. बॉल आहेत बाकी तर 13 बॉल 17ची आवश्यकता. मॅच ऑन. विजयाच्या दिशेने तसं दोन्ही टीम जवळ आहेत, समांतर मॅच आहे आतापर्यंत, कारण 13 बॉल 17ची गरज आहे. गणेश कदम माहिती आहे या सिच्युएशनला काय करायचं आहे, तर सॉफ्टाने खेळायचं आहे. आणखीन एक चांगला फटका, कॅचचा कॉल आणि ते एक धाव इथे पूर्ण प्राप्त होतं. बघता बघता एका षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या अद्याप ते आतापर्यंत ते 18. येणारे बॉल आहेत 12, जिंकण्यासाठी 16. प्रत्येक ओव्हरमध्ये 8-8. मॅच कोण जिंकणार, बीसीसी गोगवे की टीम वेंगळे संघ? बीसीसी गोगवे टीम जिंकला ना, खरं तर एक नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे, हे खरं आहे. वेंगळे टीमने बरेचसे पारितोषिक पटकावलेत, परंतु आतापर्यंत लाईफमध्ये क्रिकेटच्या पुरवणीमध्ये रबर बॉल क्रिकेट असेल किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट असेल, एकही ट्रॉफी आतापर्यंत नाही आहे त्यांच्या नावावरती. परंतु आज इथे काय करणार आहे त्या दिशेने वाटचाल करत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती कोण आलं तर प्रशांत आलेले आहेत. 12 बॉल 16ची आवश्यकता. गणेश ऑन स्ट्राईक. एका बाजूला गौरव धुमाल. प्रत्येक ओव्हरमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. पहिला बॉल फुल टॉस. बिम्मर की बिमारी. हो 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 हो, आता या मॅचला मजा येईल. आता मॅचला मजा येणार आहे, कारण 12 बॉल 15ची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच रंगत असताना बिमर ओहो, आणि इथे बॉलला उचललाय आणि सरळ फेकून दिलाय आणि बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. उस्मानी, तुपानी, लुटमानी आणि या छोट्या टायगरनं फोडले डरकाली कशी अशी. षटकार, कमालीचा स्ट्रोक इथे बाला मिळतोय. षटकार आला आणि छोटा टायगर की पॉवर. चुकीला मापे नाही. फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटच्या बॉलवरती पूर्णपणे आक्रमण केलंय. 11 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आणि बीसीसी गोगवे प्रथमच फायनलच्या दिशेने वाटचाल करते. आणखीन एक कडक शॉट. बॉलला साहित्य फेकून दिलंय. सूरज चव्हाणच्या स्टाईलने झापूक झुपूक झुपूक झापूक झापूक झुपूक झुपूक झापूक बुकिट टेंगुल गोळीगात. षटकार षटकार षटकार. आहा, बीसीसी गोगवे टीम, संतोष देसाई. आता असं मला वाटतंय संतोष देसाई यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतील असं वाटतंय मला, कारण का बीसीसी गोगवे ही टीम कधी फायनल मध्ये गेली नाहीये आणि आता एक पाऊल दूर आहेत. आणखी किती टॅपशॉट ऑन साइडला बॉल टर्न केला आणि बीसीसी गोगवे टीम फायनल मध्ये धडक मारली टीमनं प्रथमच. बीसीसी गोगवे जबरदस्त इथे पारी गणेश कदम. आणि मला असं वाटतंय की आता आनंदाचे अश्रू या संपूर्ण टीम मध्ये असणार आहे. मॅन ऑफ द मॅच गणेश कदम. संतोष देसाई परिश्रम केला, भरपूर मेहनत केली, भरपूर घासली गेली